श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थ प्रकट कसे झाले याबद्दल थोडंसं सांगणार आहे। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांचाच पुनर्जन्म असल्याचे मानतात। त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक भक्तांवर कृपा केली, तसेच अनेक चमत्कारही केले। नदीचे मूळ आणि साधूचे कुळ विचारू नये असे म्हणतात ना। तरीही एकदा कोणीतरी स्वामींना त्यांचे नाव आणि ते कुठून आले असे विचारले होते। तेव्हा त्यांनी मी नृसिंह श्रीशैलम जवळच्या कर्दळी वनातून आलो असल्याचे सांगितले। कुठून आल्याचे सांगितले? श्रीशैलम जवळच्या कर्दळी वनातून आलो असल्याचे सांगितले। अशी होती त्यांची प्रकट होण्याची कथा। तसेच श्रीशैलमला महादेवाचे ज्योतिर्लिंग आहे। कोणते मंदिर? श्री शैलमला हे महादेवाचे ज्योतिर्लिंग आहे। तसेच तेथे एक जवळच कर्दळीच्या वनात स्वामी समर्थांनी अनेक वर्ष एकाच जागेवर तपश्चर्या केली होती। खूप वर्ष तिथे असल्यामुळे त्यांच्या अवतीभोवती वेगवेगळ्या प्रकारची झाडे, वेली आणि मुंग्यांचे भले मोठे वारूळ तयार झाले होते। एकदा काय झाले, उद्धव नावाचा लाकूड तोड्या तिथली झाडे आणि ते वारूळ तोडून साफ करत असताना त्याच्या कुऱ्हाडीचा प्रहार स्वामींच्या मांडीवर बसला आणि त्यांना रक्त यायला लागले। स्वामींचा पाय लाल झाला पूर्ण आणि ते त्या क्षणी जागृत झाले आणि वारुळातून बाहेर पडले। अशा तपस्वी माणसाला आपल्याकडून कुऱ्हाड लागल्यामुळे तो लाकूड तोड्या घाबरला आणि क्षमा याचना करायला लागला। स्वामींनी त्याला क्षमा केली आणि अभय दिले। आता या निमित्ताने जागृत झाल्यावर स्वामींनी आपली तपश्चर्या संपन्न करून पुन्हा लोकांमध्ये जाऊन भक्तांवर कृपा करण्याचे ठरवले। त्यानंतर काय झाले बघा, श्रीशैलमहून ते भारतभर भ्रमण करून अक्कलकोटला आले। अक्कलकोटला आल्यानंतर ते खूप दिवस तेथेच राहिले। नंतर तेच त्यांचं वास्तव्य घर तयार झालं आणि तिथले लोक त्यांना खूप देवासारखे मानायला लागले आणि काही अडचणी असेल तर स्वामींकडे यायला लागले। आणि त्यानंतर त्यांचं एक अक्कलकोटमध्ये खूप एक वाक्य प्रसिद्ध झालं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे प्रसिद्ध वाक्य कायम भक्तांना सदा सर्वदा प्रत्येक कार्यामध्ये यश देते, समृद्धी देते, जगण्यास एक शक्ती देते आणि भीती आणि संकटावर मात करण्याचा विश्वास देते। खरं आहे ना? तुमच्याही अंगावर काटा आला असेल कथा ऐकून। तर तुम्हालाही माझे जर असेच वेगवेगळ्या गोष्टी स्वामी समर्थांचे अनुभव ऐकायचे असेल तर तुम्ही नक्की भरभरून आपल्या चॅनलला प्रेम करा आणि सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।